मुरबाड नगरपंचायतीतील राजकारण सध्या अक्षरशः उधळलंय. ज्या ठिकाणी भाजपनं निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवलं होतं, तिथेच आता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसतीये. भाजपचे तब्बल 10 नगरसेवक होते, पण त्यापैकी 9 नगरसेवकांनी बंडखोरी करत एक वेगळा झेंडा हाती घेतला आणि मुरबाड परिवर्तन पॅनल नावाचा एक नवा गट स्थापन केला. हा निर्णय सहजासहजी घेतलेला नाही. 26 मे रोजी गटनोंदणीसाठी मोहन गडगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर झाला होता आणि अखेर 9 जून रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या गटाला अधिकृत मान्यता दिली आणि याच क्षणी मुरबाड नगरपंचायतीतील भाजपचे एकाधिकारशाहीचे स्वप्न भंगलं. घडीला भाजपकडे फक्त एक नगरसेवक आणि 2 अपक्षांचं पाठबळ उरलंय. हे चित्र म्हणजे स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यासाठी एक मोठा राजकीय धक्का आहे. मागील निवडणुकीत त्यांनी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवला होता, पण आता त्यांच्याच हातून सत्ता सरकलेली दिसतीये. या उलथापालथीचं मूळ कारण ठरलं उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील वाद. कथोरे यांनी भाजपऐवजी शिवसेनेच्या नगरसेवकाला उमेदवारी दिल्यानं पक्षांतर्गत प्रचंड नाराजी निर्माण झाली आणि या नाराज नगरसेवकांनी प्रत्यक्ष मतदानात आपली ताकद दाखवली. भाजपचा उमेदवार पराभूत झाला. याच क्षणी भाजपमधील धागेदोरे तुटू लागले आणि नवा परिवर्तन पॅनल जन्माला आला. आता नगरसेवकांनी पक्षाच्या बाहेर जाऊन नवा झेंडा फडकवला असला तरी भाजपचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी यांना अजूनही आशा आहे. नगरसेवक फारसे दूर गेलेले नाहीत. आम्ही अजून संपर्कात आहोत असा दावा त्यांनी केलाय. पण खरे पाहता आता मुरबाड नगरपंचायतीचं राजकीय चित्र पूर्णतः बदललंय. कुणी म्हणेल ही केवळ नाराजी आहे, पण ज्यांनी पक्षाचाच पाया हलवला त्यांना नाराज म्हणायचं की धाडसी परिवर्तनवादी, हे लोकांनी ठरवायचं. एक गोष्ट नक्की, मुरबाडच्या राजकारणात आता सत्तांतराचे वारे जोरात वाहू लागलेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.